माऊली, आतापर्यंत आम्ही तुम्हासनी संत ज्ञानोबांच्या पालखीचं दर्शन घडवलं, तसंच तुकोबांच्या पादुकांचं बी दर्शन घडवलं बघा। आता म्या तुम्हासनी घेऊन जाणार आहे संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात। अहो, तिकडं आमचा वारकरी गोविंद शेळके तुम्हासनी मुक्ताईंच्या पादुकांचं दर्शन घडवणार आहे। आपण बघतोय की आपण सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पादुकाचं एबीपी माझाच्या घरी बसलेल्या प्रेक्षकांसाठी दर्शन घडवलं। काल तुकोबांच्या पालखीचं आपण दर्शन घडवलं आणि आज आम्ही आलोय महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण ज्या काही दिंड्या येतात त्या सर्वाधिक दुरून येणाऱ्या म्हणजे 600 किलोमीटरचा टप्पा पार करणारी आणि सर्वात आधी निघून सर्वात लवकर पोहोचणारी पालखी कोणती तर दिंडी कोणती तर ती संत मुक्ताबाईंची आहे। मुक्ताबाईंच्या याच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी 6 जिल्ह्यातले लोक आतुर झालेले असतात आणि हा प्रवास अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये जी पहिल्यांदा पालखी आली आहे ती आहे मुक्ताबाईंची आणि आम्ही एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी हीच मुक्ताबाईंच्या पालखीचं पादुकांचं दर्शन घडवतो आहेत। एकूण ज्या काही मानाच्या पालख्या येतात दिंड्या येत आहेत त्यामध्ये सर्वाधिक प्रवास जर कुणाचा असेल तर तो मुक्ताबाईंच्या पालखीचा असतो। हरणे महाराज या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत। महाराज, कधी निघालात तुम्ही आणि आता कुठपर्यंत टप्पा पूर्ण झाला? आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा आदिशक्ती मुक्ताबाईंची समाधी स्थळ आहे श्री क्षेत्र मुक्तानगर तापी तिरडावरून आम्ही 17 तारखेला निघालो आणि जवळ 14 तारखेपर्यंत हा प्रवास पंढरपूरच्या दिशेनं होईल। महाराज, या टप्प्यामध्ये किती आपल्यासोबत दिंड्या असतात, कसे लोक सहभागी होतात आणि एकूण आता हा सगळा वैष्णवांचा मेळा सोलापूरमध्ये पोहोचला, सोलापूर जिल्ह्यात? या सोहळ्यासोबत अनेक वारकरी असतात। त्यामध्ये यावर्षी जवळपास 119 दिंड्या या पालखी सोहळ्यासोबत आहेत आणि याची वाटचाल पंढरपुरापर्यंत होणार आहे। आणि या सोहळ्यामध्ये जे लोक वारकरी आलेले आहेत ते अतिशय शिस्तबद्ध रीतीने, कारण आईसाहेबांची शिस्त जी आहे ती वाखाणण्याजोगी असल्यामुळे माऊलींच्या सारख्यांना किंवा चांगदेवासारख्याला जिने बोध केला त्या आईसाहेब मुक्ताबाईंचा अधिकार फार मोठा आहे। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती। आणि त्यामुळे या दिंडीतील वारकरी अत्यंत शिस्तीमध्ये चालणारे अशा वारकरी आहे। विशाल महाराज, काय सांगाल की सगळ्या दिंड्या जरी पंढरपूरला पोहोचणार असेल तर प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे, मुक्ताईच्या पालखीची काय वेगळी? आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीची ओळख म्हणजे कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या स्पर्धेच्या युगात वावरणारा सशक्त भारतातला, या महाराष्ट्राला विकसनशीलच्या दिशेनं नेणारा तरुण, प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी, माता भगिनी, बालगोपाल जितके दिवस चालता येईल। आपण जर पाहत असाल तर कर्नाटक, मध्य प्रदेश 2 राज्यांचा प्रवास करणारी पालखी मध्य प्रदेशच्या बाउंड्रीहून येते आणि कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत जाते। म्हणजे विविधतेने नटलेला पालखी सोहळा अनुभवण्याकरता सगळीच मंडळी, विशेषतः तरुणांचा प्रवाह जास्त सोहळ्यात आहे। नक्कीच सिद्धेश, आपण बघतोय की आपण काल ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन महाराष्ट्राच्या प्रेक्षकाला घडवलं आणि आता मुक्ताईंच्या पालखीचं दर्शन घडवत असताना ही सगळी मंडळी आता एकत्र येणार आहे, ती वाखरीमध्ये आहे आणि वाखरीमधून हा सगळा वैष्णवांचा मेळा पुढे पंढरपूरकडे कूच करेल। माऊली, आषाढी वारीमध्ये लाखो लोक पंढरपूरची वाट चालत असतात, मात्र वारकऱ्यांमध्ये महिला वारकऱ्यांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महिलांसाठी वारीत चालण्यापासून ते इसाव्यापर्यंत अनेक ठिकाणी अडचणी बी येत असतात, मात्र या अडचणी बाजूला सारून महिला बी यामध्ये सहभागी होत्यात। सुप्रियाताई साठे यांनी तर मागच्या अनेक वर्षांपासून केवळ महिला वारकऱ्यांची दिंडी या आषाढी वारीत सुरू केली आहे। त्यांच्याशी संवाद साधला या आमची वारकरी शिवलीला पाटीलनं। रामकृष्ण हरी। अखंड विश्वाचं, वारकरी संप्रदायाचं माहेर म्हणजे आमचं पंढरपूर आणि या पंढरपुराच्या वारीवर फक्त पुरुषप्रधान संस्कृतीत चालत नाही तर या महिलांचा, महिला कीर्तनकारांचा, आमच्या गुरुवर्य महिला संतांचा, मग जनाई, मुक्ताबाई, सोयराबाई, सखोबाई, कान्होपात्रा या सगळ्या महिला संतांचा उच्चार करत करत या माय माऊल्याही तेवढ्याच उत्साहाने, ऊर्जेनेही पंढरीची वारी करतात। आपण आज बोलतोय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सुप्रियाताई साठे यांच्याशी। नेमकं जाणून घेऊया या वारीमध्ये महिलांचा सहभाग, समावेश आणि त्या वारीचा महिलांवर होणारा प्रभाव, नेमकं जीवनामधल्या कुठल्या गोष्टी सोप्या होतात जेव्हा या मायमाऊल्या या संसाराचा खांद्यावर भार पेलवत या पंढरीच्या मालकाची ही वारी करतात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी ताई,
खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र सारा स्वतःला ललांबूट ठरणारं साहित्य गाथा ज्यांच्या मुखारविंदातून निघालं त्या तुकोबरायांचा हा पालखी सोहळा आहे. आणि या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत बघत आलेले असाल की प्रत्येक दिंडीमध्ये जितके पुरुष चालतात त्याच्यापेक्षा अधिकच्या संख्येनं महिला सहभागी होतात. आणि महिलांचा प्रत्येक क्षेत्रातला सहभाग हा प्रचंड ऊर्जा देणारा, स्फूर्ती देणारा असा असतो. आणि या तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये 2008 सालापासून आपण स्वतंत्र महिलांची दिंडी याच करता चालू केली. प्रत्येक दिंडीमध्ये महिला पाठीमागे चालतात आणि पुरुष भजनी पुढे चालत असतात. पण आपल्या दिंडीमध्ये मात्र झेंडेकरी असतील, तुळशीवाले असतील, नवे तर पखवाजवादक असेल, विणेकरी असतील, या सगळ्या महिला असतात. आणि या महिलांना घेऊन आपण पंढरपूरला जातो. म्हणजे आपल्या दिंडीमध्ये पखावाज वाजवणाऱ्या, विना घेणाऱ्या सुद्धा महिलाच असतात. वा, कौतुकाची गोष्ट आहे. आणि अर्थात हे आम्हाला शिकण्यासारखं आहे, उपदेश घेण्यासारखं आहे. आम्हाला त्याचं अनुकरण करता यावं एवढी ताकद परमात्म्याने द्यावी. आणि ताकद तुम्हाला परमात्मा देतोय. पण हे सगळं करताना या महिलांना सहभाग देऊन ही तुकोबांच्या पालखीच्या पुढे पाठीमागे चालताना नेमका काय अनुभव येतो, काय चांगला, काय वाईट, काय शिकायला मिळतं? खरं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये महिलांना खूप कमी लेखलं जायचं. वारकरी संप्रदायामध्ये मान मिळत नव्हता. ज्या वेळेला मी कीर्तनकार झाले त्यावेळेला महिलांची संख्या खूप अशी बोटावर मोजण्या इतकी होती. पण आता मात्र महिला कीर्तनकार पण प्रचंड वाढलेल्या आहेत. आणि महिला वारकरी पण ज्या आहेत त्या प्रचंड आहेत. त्यातली त्यात एकमेव तुकोबरायांचा पालखी सोहळा असा आहे की या पालखी सोहळ्यातल्या विश्वस्तांनी, या पालखी सोहळ्यातल्या मानकऱ्यांनी महिलांना सुद्धा वारीचा मान दिलेला आहे. बाकी कोणत्याही सोहळ्यामध्ये महिला विणेकरी नसतात, पण तुकोबरायांच्या वंशजांनी तो अधिकार महिलांना दिलेला आहे. महिला विणेकरी पण असतात. आणि त्यातली त्यात इंदापूरच्या रिंगणामध्ये आपल्या महिला रिंगण खेळतात सुद्धा. आणि तो इतका अवर्णनीय सोहळा असतो की तो कुठेही जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठलाही पालखी सोहळा बघा, कुठेही महिलांना तो सहभाग दिला जात नाही. फक्त तुकोबराया सगळ्या महिलांना भागीरथी समजून त्या इंदापूरच्या रिंगणामध्ये रिंगण खेळू देतात आणि रिंगणाचा मान देतात. म्हणजे जे आजपर्यंत आपण फक्त बोलत आलोय, सांगत आलोय, तो अनुभव घेण्याचा योग या वारीमध्ये तुकोबरायांच्या तुमच्या वारीच्या माध्यमातून मिळतोय. मलाही खूप ऐकायला छान वाटतंय, मला अनुभवायला पण खूप छान वाटेल. खरं तर ही संस्कृती आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यापासूनच यारे यारे लहान थोरं असं म्हणत आलोय आपण. असं म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा आपण हरिपाठामध्ये म्हणतो आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. म्हणजे उमेला, पार्वती मातेला सांगितलेलं हे तत्व तुम्ही आणताय अंमलामध्ये. कौतुक आहे सुप्रियाताई तुमचं. आणि मलाही, मी स्वतः महिला कीर्तनकार असल्यामुळे मला हे अनुभवायला मिळतं की खूप ठिकाणी महिला कीर्तनकार ह्या गोष्टीचा द्वेष केला जातो की महिला कीर्तनकाराने विणा घेऊ नये, महिला कीर्तनकाराने सगळ्यात प्रथम तर कीर्तन करू नये, वारकरी संप्रदायामध्ये वर्चस्व निर्माण करू नये, काय असेल ते भजन आपल्या घरात असावं, 4 चौघांमध्ये असावं, असं फार लोकांच्या तोंडून ऐकलंय आणि अनुभवलंय सुद्धा. आता मीही कीर्तन करतो, आम्ही कीर्तन करतो. मी यांच्यापेक्षा फार म्हणजे छोट्या बहिणीसारखीच आहे. माझ्यापेक्षा अनुभव आणि ज्ञान दोन्हीही जास्तच आहे ताईंकडे. पण मीही अनुभवलंय की महिला कीर्तनकार म्हणलं की पहिल्यांदा नाक डोळे मोडले जातातच. आणि हे सगळं चालू असताना सुद्धा महिलांची पालखी तुम्ही चालवताय, महिलांची दिंडी वारी चालवताय तुम्ही. म्हणजे शेवटी पालखीच म्हणावं लागेल, कारण हा एवढा मोठा भार खांद्यावर पेलवायचा माऊलींची तुकोबांची ताकद आहे. आणि आमच्या जगद्गुरू तुकोबा प्रथम प्रामुख्याने सांगत आल्या की आमच्याकडे कुणीही यावं, खट नट यावे, शुद्ध होऊन या जावे. संतांनी सांगितलेली ही ताकद. जगद्गुरू तुकोबराय जेव्हा म्हणतात की आमच्या इथं दिनाचा दयाळू आहे, जो सामर्थ्याने सगळ्याला एकत्रित करतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना ही महिलांची पालखी सुप्रियाताई सांभाळताय तुम्ही. अजून काही वेगळे अनुभव काय सांगाल, कसं वाटतंय? खरं तर पालखी सोहळ्यामध्ये पूर्वी खूप गैरसोय असायची. आता तशी गैरसोय राहिलेली नाही. त्याच्यामुळं महिलांची जी संख्या आहे ती लक्षणीय वाढलेली आहे. आणि मला ताई तुमच्या बोलण्यातनं एक जाणवलं, महिलांचा द्वेष बऱ्यापैकी केला जातो, पण आता बऱ्यापैकी समाजही, जिथे समाज स्वीकारतो त्यावेळेला मोजक्या लोकांना किंमत राहणार नाही. आणि स्वतः ज्ञानोबराया स्वतःचं मन हे स्त्रीचं आहे असं सांगतात. भगवंताशी ज्या वेळेला ते नातं जोडतात त्यावेळेला त्यांचं असं मत आहे, पाचा दामाचा घोंगडाने सीन उरले मोटके ते जेविन गे बाईये कामारी 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 होईन. स्वतःला कामारी म्हणवतात. त्याच्यामुळं मी स्वतः स्त्री आहे हे ज्ञानोबरायांनी मान्य केलेलं आहे. परमार्थ करण्यासाठी जे अंतकरण मृदू लागतं ती मृदुता स्त्रीच्या अंतकरणामध्ये असते. अंतकरण मृदू ह्या स्वभाव स्त्रीचा असल्या कारणानं परमार्थात यायचं असेल तर तुम्हाला मनोभूमिका ही स्त्रीची तयार करावी लागते. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा प्रथमाधिकार महिलांना दिलाय. याती भलती नारी आणि मग नर आणि कुळी कन्या
आणि मग पुत्र. आणि आपण कायम कीर्तनात सांगतो, मी त्या हेतून सांगू इच्छिते, स्त्री पुरुष समानता आत्ता आपण म्हणतो की अलीकडच्या या 10-15 वर्षामध्ये झालेली आहे, पण हे साफ खोटं आहे. ही स्त्री पुरुष समानता ज्ञानोबा तुकोबांनी त्यांच्या काळात करून ठेवलेली आहे. ज्ञानोबांनी पहिला अधिकार दिलेला आहे मुक्ताबाईंना. आणि याच्या पुढे जाऊन तर मी असं म्हणेल, जर यदा कदाचित मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानोबारायांची ताटी उघडली नसती, ज्ञानेश्वरी सारखा अनमोल ग्रंथ आपल्यापर्यंत आला नसता. यदा कदाचित जर नामदेव महाराजांचा अहंकार गर्वहरण केलं नसतं तर नामदेव महाराज नामाचे देव झाले नसते, नामदेव झाले नसते. आणि यदा कदाचित जर त्यांनी चांगदेवांना आपला शिष्य बनवून घेतलं नसतं तर कदाचित त्यांना योगगुरू होता आलं नसतं. हे सगळं घडलं ते मुक्ताबाईंमुळे घडलेलं आहे. त्याच्यामुळे मुक्ताबाई आदिशक्ती आहे, जगत्रय जननी म्हणून त्यांना म्हणलं जातं. आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे तुकोबरायांच्या कालावधीमध्ये बहिणाबाई नावाच्या त्यांच्या पहिल्या शिष्य होऊन गेल्या. आणि आजही तुम्ही तुकोबरायांच्या मंदिरामध्ये जर बघाल तर तुकोबरायांच्या मंदिरामध्ये एकमेव महिला संतांचं मंदिर आहे आणि ते मंदिर माझ्या बहिणाबाईंचं आहे. हा बहिणाबाईंचा अधिकार आहे. बाईपणाचं ओझं बाजूला सरून या माय माऊल्या वारीमध्ये सहभागी होतात. सगळ्यात मोठं ओझं आहे हे, पण आता हे ओझं राहिलं नाहीये. ही ताकद बनली आहे, ही ऊर्जा बनली आहे, ही प्रेरणा बनली आहे. आणि हीच आई जिजाऊ, हीच आई मुक्ताई, हीच आई ज्ञानाई आहे. आम्ही ज्ञानाई म्हणतो, आम्ही ज्ञानोबारांना म्हणताना सुद्धा विश्व माऊली म्हणतो, माय म्हणतो. म्हणजे हे बाईचं अंतःकरण एवढं मोठं असतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हाला जर संत समजून घ्यायचं असतील तर आम्ही संतांना काय म्हणतो तर जाणे माऊलीचे चित्त. आम्ही संतांना म्हणतो, माय म्हणतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. आम्ही संतांना सुद्धा आई होण्याचा अधिकार देतो. म्हणजे मला एक सांगावंसं वाटेल की संत, त्या आईचं कौतुक किती आहे की संतांना आईची उपमा दिली जाते. म्हणजे आईचा मोठेपणा किती, स्त्रीत्वाचा मोठेपणा किती, की जगद्गुरूसारख्या, ज्ञानोबारायांसारख्या, नाथबाबांसारख्या, नामदेवरायांसारख्या संतांना आम्ही आईची उपमा देतोय. आणि ह्यामध्ये स्त्रीचं महात्म्य, सामर्थ्य कळतं. आणि हे तुमच्या शब्दातनं अर्थात आम्हाला ऊर्जा देणार आहे, ताकद देणार आहे. आणि म्हणूनच हा सोहळा ज्ञानोबा तुकोबांचा, हा पाय वारीचा, हा पालखीचा सोहळा बाईपणाचं ओझं बाजूला सारत आहे. आणि ते ओझं प्रेरणा, ताकद बनवून या वारीमध्ये आम्हाला स्पष्ट दिसत आहे. या वारीच्या माध्यमातूनच आम्हाला कळतंय की बाईमध्ये नेमकी ताकद किती आहे. ती कीर्तनकार तर होऊच शकते, पण ते जगातलं कुठलंही ओझं सामर्थ्याने खांद्यावर पेलवू शकतंय, हे तुमच्या शब्दातनं कळतंय. अर्थात त्या सगळ्या गोष्टीला माझा शतशः प्रणाम आहे. आणि अखंडितपणे ही पंढरीची वारी अशीच चालू आहे. रामकृष्ण हरी. माऊली या पायवारीमध्ये 20व्याच्या ठिकाणी भजनं म्हणू नका, गवळणी म्हणू नका आणि भारुड म्हणू नका. या समध्यामध्ये वारकरी मंडळी ही दंग होऊन जातात. याच वातावरणात आमची शिवलीला पाटील बी हरवून गेली या बघा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वनी, विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, विश्व रागे झाले वनी, विश्व रागे झाले वनी. माऊली श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज सोलापूर शहरात आगमन झालं. यावेळी खासदार प्रणिती शिंदेंनी बी गजानन महाराजांच्या पालखीचा आशीर्वाद घेऊन पालखीचं स्वागत केलं. या पंढरीच्या चरणी हीच प्रार्थना करते की पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मनातले. शेवटी तो शेतकऱ्यांचा देव आहे. मुख्यमंत्र्यासोबत दाम्पत्य हे शेतकरी असतात, त्यांना मान मिळत असतो. महाराष्ट्रात ती खूप मोठी गोष्ट असते. मी विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्या शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते मिटव. सगळ्यांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस पुन्हा येऊ देत. आणि आम्ही तुझ्या सेवेसाठी शेवटपर्यंत आम्ही आहोत. वारीच्या टप्प्यावरचं हे क्षण बघितल्यावर माऊली आता येळ झाली बघा इथंच निरोप घ्यायची. माझा बी पाय निघा ना, पण काय करणार, वारीच्या पुढच्या टप्प्यावरचा प्रवास यायचाच आहे की तुमच्यापर्यंत घेऊन घर बसल्या. तर बघत राहा ABP माझा.
नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.